नमस्कार. रितिकाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण गावरान चिकन आणि रस्सा याची रेसिपी बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये जे आज रेसिपी दाखवली आहे ते 8 ते 10 लोकांसाठी सहज पुरेल इतके आहे. तर यामध्ये मी तुम्हाला सुक्कं आणि रश्श्याची जी रेसिपी दाखवली आहे त्यामध्ये योग्य प्रमाण तिखटाचं, तेलाचं आणि मसाल्याचं सांगणार आहे. तर मी इथं 2 किलो चिकन घेतलं आहे. त्या चिकन मी स्वच्छ धुवून पाणी निथळून एका ताटात काढून घेतलं आहे आणि त्यावरती 2 चमचे मीठ आणि 2 चमचे हळद लावून पूर्ण चिकनला हे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे असं मॅरिनेट करून आपल्याला हे अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. आता मी याच्यावर एक प्लेट झाकून हे अर्धा तासासाठी ठेवून देते. चिकन शिजवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 2 मीडियम साईजचे चिरलेले कांदे घालून तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी तेलामध्ये कांदा परतून घेत आहे. थोडा वेळ कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते थोडं इथं घालून घ्यायचं आहे. तर मी इथं हे सगळं चिकन यामध्ये घालून घेत आहे. आता यामध्ये सर्व चिकन मी घालून घेतलं आहे. आता आपल्याला हे चिकन 2 ते 3 मिनटासाठी तेलामध्ये परतायचं आहे. मी इथे हे 2 ते 3 मिनटं परतून घेते. त्यानंतर आपल्याला यावरती एक खोलगट ताट झाकून घ्यायचं आहे आणि हे 5 मिनटं आपल्याला त्यात शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय थोडं पाणी चिकनला सुटलेलं आहे. जे आपण मीठ टाकलं होतं त्यामुळं थोडं पाणी चिकनला सुटतं आणि ते सुटलेलं पाणी असतं त्यामुळेच आपला जो रस्सा होतो तो छान होतो. आता ह्या प्लेटवरती आपल्याला रश्श्यासाठी पाणी ठेवायचं आहे. तर मी इथं 2 ग्लास इतकं पाणी प्लेटवरती ठेवलं आहे. आता तुम्ही बघू शकताय त्या पातेल्यातील चिकनला हे आपण पाणी घातलं नव्हतं, भरपूर पाणी सुटलेलं आणि हे वरच्या प्लेटवरचं जे पाणी गरम झालं होतं तेही मी त्यात घालून घेत आहे आणि हे आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्यात आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे. आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण इथं पाण्याचं प्रमाण घेणार आहे. तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी थोडं या वरच्या ताटामध्ये गरम करून त्यात घालू शकता. मी दुसऱ्यांदा इथं 2 ग्लास पाणी घालून घेत आहे आणि अजून एकदा मी 2 ग्लास पाणी, असं 3 वेळा मी 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. तुम्हाला आता किती रस्सा बनवायचा आहे यावर मी इथे 8 ते 10 लोकांसाठी बनवणार आहे म्हणून मी इथं 3 वेळा पाणी घालून घेतलं आहे. आता हे मला इतकं पुरेसं पाणी आहे. आता याच पाण्यामध्ये चिकन शिजू द्यायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. आता मसाल्यासाठी मी इथं मसाला भाजून घेण्यासाठी मी कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये मी इथं सुकं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे. त्याचे बारीक काप करून ते थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. इथं खोबऱ्याचा कलर चेंज झाला आहे थोडा. खोबरं आपलं व्यवस्थित भाजलं गेले. आता ते खोबरं एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये 2 चमचे धने, 1 वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी जिरे असं हे एकत्रच भाजून घेत आहे कढईमध्ये. हे लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याचा हलका सुगंध यायला लागला की आपल्याला गॅस बंद करून ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये मी 4 कांदे चिरून घेतले आहेत, मोठ्या आकाराचे. तो कांदा आपल्याला इथं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं कांदा लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आणि ते थोडा वेळ असा भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोही भाजून घ्यायचा आहे. मी तर टोमॅटोही थोडा वेळ भाजून घेते आणि यावेळेला तुम्ही यामध्येच लसूण आणि आलं घालू शकता. मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे म्हणून या ठिकाणी लसूण आलं घातलं नाही. जर तुम्ही आलं लसूण घालणार असाल तर यावेळेलाच तुम्ही आलं आणि लसूण यामध्ये भाजून घ्या. आता कांदा आणि
टोमॅटो चांगला इथं भाजून घेतला आहे. ते मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवते. सगळ्यात आधी आपल्याला जे कोरडे मसाले आहेत ते आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. मी आधी हा जो कोरडा मसाला आहे, खोबरे, जिरे, तीळ आणि धने हे बारीक करून घेतले. त्यानंतर आपल्याला एक मूठभर कोथिंबीर घेऊन त्यामध्ये जो कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला होता ते सगळं एकत्र मिक्सरमध्ये मी त्याची फाईन पेस्ट बनवून घेतली. आणि आता आपल्याला इथं चिकन हे आपलं शिजलं आहे, तर मी शिजलेलं चिकन एका ताटामध्ये काढून घेते. सगळ्यात आधी आपल्याला रस्सा बनवायचा आहे आणि त्यानंतर सुकं चिकन. मग रश्श्यासाठी मी आधी हे चिकन एका ताटामध्ये काढून घेते. कढईमध्ये रश्श्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं 3 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट. जर तुम्ही मसाल्यात घातले असेल तर वरून घालायची गरज नाही. मी मसाल्यात घातलेले नाही आलं आणि लसूण, त्यामुळे मी ते पेस्ट घातली आहे. पेस्ट थोडा वेळ भाजून त्याचा कच्चा वास गेला की आपल्याला जे टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट बनवून घेतली होती ती इथे घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट थोडा वेळ भाजायची आहे तेलामध्ये. असं तेल सुटलं जरासं पेस्टला की त्यामध्ये आपल्याला जो सुका मसाला होता खोबऱ्याचा, तीळ, जिरे, धण्याचा, तो या ठिकाणी थोडा थोडा घालून घ्यायचा आहे. म्हणजे अर्धा मसाला घालायचा आहे आणि अर्धा सुक्यासाठी ठेवायचा. हा मी रश्श्यासाठी मसाला भाजत आहे. जो आपण सगळा मसाला बनवलेला त्यातला अर्धा मसाला रश्श्यासाठी घालून घ्यायचा आहे. आता हा मसाला मी पूर्ण इथं भाजून त्यामध्ये आता मी जो कांदा लसूण मसाला असतो घरी बनवतात तो मसाला घालणार आहे. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी मसाला घेतला आहे. जी छोटी वाटी होती ज्याने मी तीळ घेतले होते त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी तो मसाला घातला आहे आणि हा मसालाही तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. 5 मिनटं असा भाजल्यानंतर आपल्याला हा सगळा मसाला रश्श्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर मी हा सगळा मसाला रश्श्यात घालून घेतला आहे आणि आपलं हे सगळं मिक्स करून आता हे तुम्हाला गॅसवरती ठेवायचं आहे उकळी येण्यासाठी. आता मी हा मसाला यामध्ये मिक्स करून हा रस्सा गॅसवरती ठेवला आहे उकळी येण्यासाठी. आता मी मगाशी त्यामध्ये गरम मसाला घालायला विसरलेली म्हणून मी आता वरून 2 चमचे गरम मसाला घालत आहे. 2 चमचे गरम मसाला घालून आपल्याला त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि या रश्श्याला आता उकळी येऊ द्यायची. आता हा उकळी आल्यानंतर याला 10 मिनटं असं शिजून द्यायचं आहे. तोवर आपल्याला सुक्कं चिकन बनवून घ्यायचं. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. त्या तेलामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्यामध्ये जो आपला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट होती ती घालून ही तेलामध्ये परतून घ्यायची आहे. थोडा वेळ चांगली परतल्यानंतर त्यामध्ये जो सुका मसाला होता तोही घालून घ्यायचा आहे. मी सुका मसाला खोबऱ्याचा आणि तीळ, जिरे, धण्याची पूड हे सगळा मसाला मी यात घालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ भाजल्यानंतर त्यामध्ये आता मी रश्श्यासाठी 1.5 वाटी कांदा लसूण मसाला घातलेला, पण मी सुक्यासाठी इथे 1च वाटी घालत आहे आणि 2 चमचे चिकन मसाला घालते. त्यानंतर आपल्याला हा मसाला पूर्ण एकसारखा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मसाला खूप कोरडा होतो म्हणून आपल्याला जे रश्श्यातले 2 पळी रस्सा आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचा आहे आणि हा पूर्ण मसाला थोडा वेळ असाच भाजून त्यामध्ये आपल्याला जे आपण चिकन काढून ठेवलं होतं ते चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे. चिकन सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण हा मसाला या चिकनला लागला पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्ण चिकन मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक ताट झाकून याला 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे मसाला पूर्ण चिकनला लागतो. तर मी इथं एक ताट झाकून 2 मिनटाची वाफ काढून घेतली आहे.
त्यानंतर आपल्याला त्याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. अशा प्रकारे हे आपलं सुक्कं चिकन तयार झालं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रितिकाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.